आपल्याला आपल्याबद्दल चांगलं वाटलं पाहिजे. बस. हेल्दी फूड चॉईसेस महिलांच्यात तर हे मला खूप दिसतो. म्हणजे रोजच्या जीवनात पण चांगल्या तयार व्हायलाच पाहिजे ना आपण. नमस्कार, माझं नाव मंजिरी आणि 2026 सुरू होऊन जवळपास 1 महिना होत आलाय. मला वाटलं की जरा एक वेगळ्या प्रकारचा व्हिडिओ बनवून बघूया. वर्ष बदललं म्हणून काही एकदम नवं काय करायचंय असं काही नाही, पण ह्या वर्षात मी काय करणार आहे किंवा काय करणार नाही याबद्दलचं थोडं बोलायचंय. सगळ्यात पहिल्यांदी वेलनेस म्हणजे काय, इन जनरल वेलबिंग म्हणजे काय, शारीरिक मानसिक आरोग्य म्हणूयात आपण. आणि रोजचं जीवन त्यातला वेलनेस म्हणजे काय, तर थोडं स्वतःकडे लक्ष देणं. जर तुमचं थोडं स्वतःकडे लक्ष देणं, कारण मी माझ्या आसपास इतक्या महिला बघते मध्यम वयाच्या की ज्या स्वतःकडे लक्ष देत नाहीत, की जे ते त्यांनी दिलं पाहिजे स्वतःच्या आरोग्याकडं, झोपेकडं, याच्याकडं बरेच जण बिलकुल लक्ष देत नाही, की जे दिलं गेलं पाहिजे मुलांच्यात, घरचं करण्यात, नवऱ्याचं, सासू सासऱ्याचं, यात इतके बिझी होऊन जातात की स्वतःच्या शरीराचा शेप बिघडून चाललाय, आपण काय चाललंय, आपण कधी उठतोय, की ते स्वतःला पूर्ण विसरून जातात. म्हणजे ह्या गोष्टी पण महत्वाच्या आहेत, मुलांचं करणं बघणं, पण सगळं तुम्ही स्वतःला विसरून नाही ना जाऊ शकत. स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या. सगळ्यात महत्वाचं व्यायाम सुरू करा. काहीतरी व्यायाम सुरू करा. वजन वाढू देऊ नका. ते दिसण्यासाठी महत्वाचं नाही, तर आरोग्यासाठी, दिसण्यासाठी म्हणून नाही, पण ते आरोग्यासाठी चांगलं नाही. आरोग्याच्या समस्या पुढे तयार होतात. खूप जास्त वजन वाढलं तर त्याच्यामुळे मापात वजन आटोक्यात ठेवण्याचा प्रयत्न करा. व्यायाम करा. सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्ही काय खाताय याच्याकडे पण लक्ष द्या. तयार करा. बाहेरचं जास्त खाऊ नका, कारण आपल्याकडं मध्यंतरी इंदोरची घटना झाली. म्हणजे आपल्या बऱ्याच जणांना आता माहिती असेल की मृत्यू झालाय लोकांचा. म्हणजे इतकं प्रदूषित पाणी आहे आपल्याकडे काय काही ठिकाणी की मृत्यू होतोय. कशापासून काय बनवताय हे माहिती पण नाही आहे आपल्याला. त्याच्यामुळं आरोग्य शक्यतो घरी खाण्याचा प्रयत्न करा. चांगले प्रोटीन रिच अन्न, वेलनेस झालं, आरोग्य झालं, अन्न झालं, ह्याच्यानंतर लुक्स किंवा कपडे, इन जनरल रोजचे कपडे आपण काय घालतो ह्याबद्दल आहे. इथं आता मला कोणाला टीका करायची नाही. निदान माझ्या वयाच्या मुली तरी मी पाहिले व्यवस्थित राहतात, खूप व्यवस्थित राहतात. म्हणजे फक्त बाहेर जाताना नाही, पण घरी पण. उगाच ते 200 रुपयाचे टी शर्ट, ती 150-200 रुपयाची ती झुळझुळ पॅन्ट, तसलं काय घरी रोजच्या म्हणजे लुकसाठी घालू नका. घरी कोणी पण येऊ शकतं. जरी आपण बाहेर जाणार नसलो तरी कोणी आलं तर आपण पण व्यवस्थित दिसलो पाहिजे. आपण जेव्हा स्वतःकडे बघतोय तेव्हा तरी आपल्याला व्यवस्थित वाटलं पाहिजे ना. त्याच्यामुळे ज्या दिवशी तुम्ही बाहेर जाणार नसाल किंवा तुम्ही जॉबला जरी जाणाऱ्या नसाल तरी व्यवस्थित कपडे घालायचे. म्हणजे व्यवस्थितच घालायचे कपडे. ती जी गोष्ट आहे ना, त्याच्यावर कधीच कॉम्प्रोमाइज नाही करायचं, कारण त्याच्यातून आपल्याला कॉन्फिडन्स येतो, पुढचंही आपल्याशी व्यवस्थित वागतो, आदराने. मी तरी हे निरीक्षण केलंय, नोटीस केलंय की जेव्हा आपण व्यवस्थित कपडे वगैरे घालतो, व्यवस्थित स्वतःला प्रेझेंट करतो, तेव्हा समोरच्याचा आपल्याकडे बघण्याचा, बोलण्याचा, वागण्याचा दृष्टिकोन बदलतो. ते आपल्याला जास्त सिरियसली घेतात. आणि मला तर नक्की वाटतं की आदर मान सन्मान यात फरक पडतो. त्याच्यामुळे घरचे कपडे सुद्धा व्यवस्थित पाहिजेत. मॅच नाही पाहिजे की टॉप आणि पॅन्ट ह्याच्यात पूर्ण मिसमॅच आहे असं व्हायला नको. ते दोन्ही मॅचिंग पाहिजे. आणि एकाच दिवशी समजा एखादा आपला 2-4 महिन्यातून कार्यक्रम आहे, बर्थडे कोणाचा घरातला मोठा, किंवा कोणाचा बर्थडे, किंवा घरात कोणाचे लग्न, साखरपुडे, हे कार्यक्रम सारखे चालू असतात, वास्तुशांती वगैरे. ह्याच वेळी फक्त प्रॉपर लुक करायचं आणि रोज घरात कसंही राहायचं, ह्याला काय अर्थ नाही ना. मग तेच लुक असे करायचे की ते कपडे पण आपल्याला नंतर रोजच्या वापरात येऊ शकतील. एकदाच 3,000-4,000ची एक्सपेन्सिव्ह साडी, लेहंगा हे घ्यायचं, ते कपाटात धूळ खात पडणार, आपण एकदाच वापरणार, याला काय अर्थ नाही ना. मग त्याच्यामुळे त्याच्यापेक्षा ते पण कपडे थोडे असे मापात घ्यायचे की जे आपण रोजच्या जीवनात पण वापरू शकतो आणि रोजच्या जीवनात ते खूप झकपक नाही वाटणार, कम्फर्टेबल वाटतील. माझ्याकडे पण कपडे पडून येत की जे कार्यक्रमाला म्हणून घेतले, खूप भारी घेतले. हा, स्वतःचा एखादा कार्यक्रम असेल तर ठीक आहे, पण इतरांच्या कार्यक्रमांना खूप भारी कपडे घ्यायचे, ते कपाटात धूळ खात पाडणार आणि रोज एकदम कसले तरी दुबकणे कसले तरी कपडे घालायचे. हे काय मला पटत नाही. आणि महिलांच्यात हे मला खूप दिसतं, तेच गाऊन घालायचे दिवसभर घरी. ह्याला काय अर्थ आहे 2-3 गाऊन रोज दिवसभर घालतात. म्हणजे फक्त बाहेर जायला चांगलं तयार झालं पाहिजे, हे असं का पाहिजे? म्हणजे रोजच्या जीवनात पण चांगलं तयार व्हायलाच पाहिजे ना आपण. आपल्याला आपल्याबद्दल चांगलं वाटलं पाहिजे. बस. रोज तेच 2-3 कपडे घालण्यात पण काय अर्थ नाही ना. आणि बाकीचे कपडे फक्त कपाटात ठेवायचे आणि इकडं जाताना घालायचे, तिकडं जाताना घालायचे. ते कपडे तसेच जुने होऊन जातात. असे कपडे घेऊच नका की जे कपाटात धूळ खात बसतील. बिलकुल नाही. असेच कपडे घ्यायचे की जे आपण
खूप वापरू शकतो, रोज वापरू शकतो, कार्यक्रमाला वापरू शकतो, सगळीकडे वापरता येते. म्हणजे एकदम चीप पण कपडे नाही घ्यायचे, बरी क्वालिटी बघून घ्यायचे की जे सगळीकडे घालता येतील. खूप जास्त वर्कचे वगैरे कपडे घेतले की ते कपाटात राहतात, ते रोज कम्फर्टेबल वाटत नाहीत वापरायला. त्याच्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवूनच व्यवस्थित कपड्यांवर खर्च पण करायचा, मग ते वापरता पण येतील आणि कपाटात पण पडून राहणार नाहीत. म्हणजे पैशाचा पण सदुपयोग होईल, कपाटाला पण अडचण होणार नाही. कारण आपल्या सगळ्यांच्या घरी स्टोरेज हे एका मापातच आहे. स्टोरेज ही एक लिमिटेड रिसोर्स आहे. म्हणजे आपल्याकडे 2-4 कपाट असतील, एक कपाट जे काही तुमचं असेल ते तेवढंच आहे. उगाच नुसतं लुकच्या नावाखाली कपडे घेणे की जे रोज वापरता येत नाहीत, याला काय अर्थ नाही. त्याच्यामुळं जर नवीन वर्षात बदलता आली तर ती गोष्ट बदला. मी असं नाही म्हणत की माझ्याकडे कपडे घेऊ नका, तुम्हाला आवड असेल, गरज असेल, कार्यक्रमाची तशी डिमांड असेल, घ्यायला पाहिजे. पण दोन्हीचा बॅलन्स साधता आलं पाहिजे. उगाच एका दिवशी फक्त एकदम छान सजायचं आणि दुसऱ्या दिवशी रोजचं आयुष्य कसं तरीच जगायचं, ह्याला काय अर्थ नाही. म्हणजे रोजच्या पण आयुष्यात व्यवस्थित जगणं तितकंच महत्त्वाचं. रोजच्या जीवनात पण व्यवस्थित नीट हेल्दी काय नाहीये हे बघून खाणं, व्यवस्थित राहणं हेही मला तितकंच महत्त्वाचं वाटतं. त्याच्यामुळे जर 2026 मध्ये काही तुम्हाला संकल्प करायचे असतील तर व्यवस्थित स्वतःकडे लक्ष द्या, आरोग्याकडे लक्ष द्या, खाण्याकडे लक्ष द्या, राहण्याकडे लक्ष द्या. हेच मला सांगायचं आहे. कारण ह्याच्याकडे बऱ्याच वेळा दुर्लक्ष होताना दिसतं. ह्या गोष्टी आहेत छोट्या, पण ह्याचा इम्पॅक्ट मोठा असतो. हा व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींबरोबर जमलं तर शेअर करा. बाय.